नमस्कार, मी एक सामान्य मराठी अभियोग्यताधारक आहे। माझं पूर्ण शिक्षण मराठी मीडियममधून झालेलं आहे आणि माझं डी.एड ही मराठी मीडियममधून झालं आहे। आम्ही एक गरीब घरातल्या कुटुंबातली मी एक लेडीज आहे आणि माझं शिक्षण माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट करून केलं आहे। आज आम्ही सगळी पात्रता पूर्ण केली आहे। टी.ई.टी पास आहे, टेटला पण आमचा चांगला स्कोर आहे। आम्ही भरतीची वाट जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून पाहत होतो, परंतु आता आमच्या लक्षात असं येते की 1 ते 5चे जे शिक्षक आहेत यातून जवळजवळ सरकार 50% जागा इंग्लिश मीडियमला राखीव ठेवत आहे की जे त्यांची पात्रता म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की आमचा विरोध इंग्लिश मीडियमच्या मुलांना नाहीच आहे। आमचा सेमीच्या शाळेवर सुद्धा विरोध नाही आहे। तुम्ही सर्व शाळा सेमीच्या करू शकता, तुम्ही सगळीकडे इंग्लिशचं शिक्षण देऊ शकता, पण आम्ही पात्र नाहीत। मराठी मीडियममधून झालेले शिकलेले मुलं आणि डी.एड केलेले मुलं त्या गोष्टीसाठी पात्र नाहीत, याला आमचा विरोध आहे। आम्ही खूप छान पद्धतीने इंग्लिश बोलू शकतो, लिहू शकतो आणि मुलांनाही चांगल्या पद्धतीने समजून सांगू शकतो। ग्राउंड लेव्हलला आम्ही खेड्यातले मुलं आहोत, आम्हाला सगळं माहिती आहे की गावातल्या मुलांना कसं शिकवायचं आहे, त्यांच्या मातृभाषेतून त्यांना कन्सेप्ट कशा क्लिअर करायच्या आहेत। तर प्लीज माझी केसरकर साहेबांना आणि आयुक्त साहेबांना विनंती आहे की आमचा विचार करा। 1 ते 5च्या जागा तुम्ही सर्वची सर्व देऊ नका, आमच्यासारख्या गरीब मुलांकडे पण लक्ष द्या। I would like to tell first of all, Marathi medium students are also well qualified. They have degrees, MA, BSc, MSc, BCom, MCom. Well qualified candidates are there in Marathi medium. So why need to take English medium separate students? I would suggest to Commissioner sir that if you recruit according to the merit, the students, so of course you will be getting 4 or 5,000 students from that 30,000 seats easily. So I request to Commissioner, please think about it and should withdraw the GR whatever it was published on 13 October 2023. They should withdraw it because according to this totally injustice is there. If you see, and I request to our CM, I request to our एज्युकेशन मिनिस्टर अँड ॲज वेल ॲज कमिशनर की प्लीज थिंक अबाउट इट। मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी जो उपस्थित सर्व मराठी बांधव आहेत आमचे, या सर्वांचं मागणी हेच आहे की आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा। भरतीमध्ये आमच्या मराठी माध्यमाच्या मुलांचा इंग्रजी माध्यमाच्या मुलांना आमचा काही विरोध नाही, फक्त त्यांनी भरतीमध्ये मेरिटने यावे। आपले भारताचे पंतप्रधान मोदी साहेबसुद्धा मातृभाषेला प्राधान्य देतात। युनेस्कोसारख्या संघटनेने सुद्धा मातृभाषेला महत्त्व दिलेले आहे। तसेच आपली केंद्राची भरती असो किंवा नवोदय विद्यालयात भरती करताना कोणत्याही म्हणजे माध्यमाला असं ठराविक असं आरक्षण न देता मेरिटने भरती केली जाते। तर शासनाला आमची एक विनंती आहे की होणारी भरती ही मेरिटनेच करावी, कोणत्याही माध्यमाला अशा ठराविक जागा देऊ नयेत आणि मराठी माध्यमावरील अन्याय दूर करावा। भरतीच्या निमित्तानं आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री त्याचबरोबर शिक्षण आयुक्त यांनी 30 जून 2023 रोजी खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगानं संबंध महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत गेल्या 7-8 वर्षात बिंदू नामावली दुरुस्तीचं जे काम झालं नव्हतं ते अत्यंत महत्त्वाचं काम या माननीयांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून पार पडलं। त्यानंतर आधार बेस संच मान्यता जी असते ती संच मान्यता त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला नवीन शिक्षक भरतीची प्रक्रिया चालू झाली, त्यामधून अतिरिक्त शिक्षकांचंही समायोजन करण्यात आलं। मग अत्यंत चांगला निर्णय या ठिकाणी शिक्षण विभाग आणि माननीय शिक्षण आयुक्त मांढरे साहेब यांनी त्या ठिकाणी घेतले। आम्हाला निश्चितच अशा व्यक्तीचा आम्हाला आदर आहे, त्यांच्याबद्दल आमच्या मनात अगदीच सुरुवातीपासून त्यांच्या कामाबद्दल आमच्या मनात सन्मान आहे आणि त्यांच्या सर्व कार्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। आणि त्याचबरोबर आता जो त्यांनी आपण असं ऐकतोय की ते एक ड्रीम प्रोजेक्ट किंवा धोरणात्मक निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे किंवा तो शासनाने घेतलेला आहे की ग्रामीण भागातील ज्या शाळा आहेत त्या सेमी इंग्रजीच्या शाळा असतील त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं आहे आणि ते इंग्रजी भाषेतून असलं पाहिजे। ते करत असताना तुमचा निर्णय नक्की चांगला आहे, स्वागतार्ह आहे, परंतु त्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य अभियोग्याला असं वाटतं आणि ही माझी एकट्याचीच भावना आहे असं काही नाही। आपल्याला महाराष्ट्रातील हजारो लाखो जे भावी शिक्षक जे शिक्षक होऊ पाहत आहेत त्या सर्वांच्या मनातील
मनातील ती भावना असू शकते की आम्ही मराठी माध्यमातून शिकलो याचा अर्थ आम्ही कुठं कमी आहोत का? तर निश्चित नाही. आम्ही मराठी भाषेतून शिकलो असलो तरी आम्ही चांगल्या प्रकारे इंग्लिश लिहू बोलू वाचू शकतो आणि येणारी जी भावी पिढी आहे त्यांना आम्ही चांगलं उत्तम दर्जाचं इंग्रजी भाषेचं ज्ञान देऊ शकतो. आणि मग असं असताना माध्यम आहे याच्यामध्ये फरक न करता जो गुणवत्ताधारक आहे त्या गुणवत्ताधारकाला त्या ठिकाणी संधी मिळावी. आपल्या माध्यमातून आमूलाग्र बदल शिक्षण व्यवस्थेत होत आहेत त्या बदलाचं आम्ही सर्वजण स्वागत करतो. मला हे सांगायचं की शासनाने आतापर्यंत जे काही निर्णय घेतला आहे इंग्रजी माध्यमाच्या मुलांना एक प्रकारचं जे काही प्राधान्य देत आहे, आरक्षण नाही म्हणता येणार त्याला, परंतु प्राधान्याने त्या मुलांना जे काय या भरतीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न होतो आहे त्याला कुठेतरी आमचा या गोष्टीत विरोध आहे की तुम्ही मराठी माध्यमाच्या मुलांना कुठेतरी कमी लेखताय. दुसरी गोष्ट ही आहे की हे करत असताना आम्हाला हे म्हणायचं नाही आहे की हा जो GR आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. आम्हाला फक्त हेच म्हणायचं आहे की हे करत असताना कुठेतरी मध्य साधायला पाहिजे. सध्याला तुम्ही काय करताय की ह्या जागा देत असताना जवळपास 90% ज्या जिल्हा परिषदा आहे ह्या जिल्हा परिषदा ज्या जागा देत आहेत ना त्या म्हणजे इयत्ता 1ली ते 5वीच्या जागेमधूनच दिल्या जात आहे. तर आमची ही मागणी आहे की हे करत असताना किमान तुम्ही एवढं तरी करू शकता, मध्य साधू शकता की बाबा तुम्ही देत असताना काही जागा या 6 ते 8 वरती टाकू शकता, काही जागा या 1 ते 5 वरती ठेवू शकतात. आणि हे किमान तुम्ही एवढं जरी केलं. आणि कालची जी काय शिक्षण मंत्र्यांची जी काय बाईट ऐकली आम्ही त्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की साधन व्यक्तीसाठी आम्ही मराठी माध्यमाच्या मुलांनासुद्धा आम्ही त्या ठिकाणी चान्स देणार आहे.